स्टार्ट. कलास्नेह संविधान महोत्सव 2023च्या या वैचारिक मंथनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व जमले आहोत. या ऑनलाईन महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वैचारिक मंथनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझा जय ज्योती जय भीम. परिवर्तनशील जगाचा सक्सेस पासवर्ड तथागत भगवान गौतम बुद्ध, मानवतावादाचा युजर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच समाज मनातील घाण साफ करण्याकरिता येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वतःला गाडून घेणाऱ्या महापुरुष व महानायिकांना त्रिवार वंदन करून आजच्या या कलास्नेह संविधान महोत्सवाच्या निमित्ताने वैचारिक परिवर्तनशील असणाऱ्या विषयांकडे आपण वळतो आहोत. हजारो शतकाच्या शिल्पकारांच्या विचारावर आज आपण जमलो आहोत. भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ कलास्नेह संविधान महोत्सवाच्या आयोजनासाठी सन्माननीय हृदय मानव यांनी व समाज माध्यमांवरील मित्रांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. समता पर्व प्रतिष्ठानाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. मित्रहो, गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येक माणसांच्या मनामध्ये विविध प्रकारची प्रश्न आणि त्या प्रश्नांची उकल करण्याकरिता सुरू असणारी धडपड आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्या दिसून येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंचा अभ्यास करत असताना गेल्या अनेक दिवसापासून आणि शतकानुशतके बाबासाहेबांना अभ्यास करणारी मंडळी हळूहळू प्रत्येक पैलूंवरती बाबासाहेबांचा चिकित्सक अभ्यास करायला लागली आहे. बाबासाहेबांच्या जलनीतीच्या पासून तर उद्योगापर्यंतचे अनेक विषय बाबासाहेबांनी तत्कालीन काळामध्ये जे हाताळले, हा देश उभा करण्यासाठी बाबासाहेबांनी जे अत्यंत मोलाचं योगदान दिलं, त्याबाबत आज आपण या विषयांमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. माझा विषय आहे देशाची उभारणी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही व्याख्यानमाला ज्यांच्यासाठी आहे, ज्यांचे मन, मेंदू आणि मनगट जिवंत आहे, अशा माणसांसाठी ही व्याख्यानमाला आहे. जिवंत असणारी माणसं शतकानुशतके क्रांतीच्या उंबरठ्यावर उभी राहतात, नवी क्रांतीचं पाऊल टाकतात आणि इतिहासाला साक्ष देत असतात. ती माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन काही करण्यासाठी जात आहेत. आणि म्हणून शेकडो समस्यांनी वेढलेल्या माणसाला आपल्याला बाहेर कसं काढता येईल, याबाबतची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कारण मीमांसा आपण तपासली पाहिजे. या माणसांनी नवी स्वप्न बहाल करत असताना अनेक आशा आणि आकांक्षा आपल्या उराशी बाळगल्या होत्या. बाबासाहेबांच्या छोट्या छोट्या गोष्टी येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक असतात. त्यामुळे बाबासाहेबांबद्दलचे 2 शब्द मला अत्यंत प्रभावशील वाटतात.
बाबासाहेबांचा ॲटिट्यूड आणि बाबासाहेबांचा अप्रोच हे दोन शब्द जर आपण बारकाईने तपासले तर आपणास अनेक बाबतींमध्ये विविध अंगांनी आपल्याला त्याबाबतचा अभ्यास करता येईल आणि बाबासाहेबांना त्यांच्या विचारांना त्रिवार वंदन करता येईल. मित्रहो, या देशाची उभारणी करण्याकरता डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान किती अमूल्य होते याबाबतचे आलेख युरोप खंडापासून आशिया खंडापासून तर इतर सर्व जगांमधल्या अभ्यास केंद्रामध्ये अभ्यासले जातात. देशाच्या सामाजिक आणि संवैधानिक जडणघडणीमध्ये बाबासाहेबांचे योगदान काय, असं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची ताकद तत्कालीन विद्वानांमध्ये नव्हती आणि आज सुद्धा नाही. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूल्याधिष्ठित जगणं आणि तत्वचिंतन या विषयांमधून आपल्या लक्षात येते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावरती येणारी जबाबदारी किती महत्वाची होती. एकीकडे वर्णव्यवस्थेमध्ये खितपत पडलेल्या समाजाला खांद्यावर उचलायचं, त्यांना सन्मानाचं जगणं बहाल करायचं आणि दुसरी गोष्ट या देशामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक तळागाळातील माणसांसाठी अत्यंत मोलाची शिदोरी बांधून ठेवायची. मी गेल्यानंतरही 100 किंवा शतकानुशतक जर ती शिदोरी उघडली तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःचे हक्क दिसतील आणि म्हणून ती संविधानाची शिदोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परिश्रमानं लिहिली, ती बांधून ठेवली. मला या प्रसंगी संविधान निर्मितीच्या वेळेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसंग आठवतोय. बाबासाहेब कुणाच्या सांगण्यावरून संविधानामध्ये तरतुदी करण्याच्या अनुषंगाने बिलकुल मंजूर नव्हते, त्यांना मान्य नव्हतं. 7 बहिणी म्हणून म्हटल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांमध्ये बाबासाहेब स्वतः प्रत्येक ठिकाणी हिंडलेत. रस्त्या पहाडावर जंगलावर वास्तव्य करणाऱ्या माणसाचं दुःख काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हृदयामध्ये कोरलं. आज जसे दिल्ली आणि मुंबईच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाच्या वेदना काय आहेत ते जागृत करण्याचं आणि त्यांना हक्क प्रदान करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढ्याच तोलीमोलीने केलं. आसामला गेल्यानंतर त्या ठिकाणी जीवन जगणारा माझा समुदाय 100 वर्षानंतर कसा राहू शकतो, त्याला कुठले हक्क प्रदान केले पाहिजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भ्रमंतीमध्ये जाऊन प्रत्यक्ष नोटिंग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तशा स्वरूपाच्या तरतुदी केल्या. बाबासाहेबांच्या कोटामध्ये सर्वात जास्त सामुग्री जर कोणती आढळली असेल तर ती प्रत्येक ठिकाणच्या वेदना संवेदना आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या समस्या जाणवल्यात. आणि म्हणून नथू गमतीने बाबासाहेबांना म्हणायचा की साहेब या कोटामध्ये, या कोटाच्या खिशामध्ये कागदांचा ढीग आहे. तेव्हा म्हणायचे की नथू हा कागदांचा ढीग नाही, भारताच्या भविष्यातील रेषा या कागदांवरती मी उमटवलेल्या आहेत. देश उभारण्याच्या बाबासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्याकडे जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मला चर्चा करावीशी वाटते. या देशामध्ये कष्टाळू माणसं आहेत. बाबासाहेबांच्या आवडत्या ज्या 4 गोष्टी होत्या ज्यांच्यावरती बाबासाहेबांनी अतोनात काम केलं. या देशामध्ये कष्ट करणारी माणसं आहेत. या कष्ट करणाऱ्या माणसांसाठी मी काय करू शकतो, या देशामध्ये असणाऱ्या पोशिंद्यांसाठी मी काय करू शकतो, ज्याला आपण शेतकरी म्हणतो. या देशातला व्यापारी आहे त्याकरिता मी काय करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिमान शास्त्रज्ञांच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठं काम केलेलं आहे. आज चांद्रयानाची भूमिका घेऊन जगत असणाऱ्या राजकारणी लोकांनी जरी या देशाला चंद्रावर नेण्याचं स्वप्न बघितलं असलं तरी त्या मागचा पायाची रचना जी आहे ती रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद करून ठेवली होती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात या देशामध्ये बुद्धिवंतांची कमी नाही, त्याचा वापर तुम्ही योग्य केला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये जे काम केलं ते अत्यंत मोलाचं आणि तोलामोलीचं आहे. बाबासाहेबांना माहित होतं की हा देश कृषीप्रधान आहे.
या देशामध्ये बाबासाहेबांची नाड जुळलेली होती आणि म्हणून बाबासाहेबांनी या कृषीप्रधान देशातील काही प्रश्न लक्षात घेतले. जल आयोगाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या बद्दल या देशामधले राजकारणी लोक बोलत नाहीत, त्यांच्या विचारधारेवरती चर्चा करत नाहीत. अरे किती काही सेमिनार घेतले तरी बाबासाहेबांची जल आयोगाची नीती जर तुम्ही हाताळली नाही, स्वीकारली नाही, तर या देशामधला प्रत्येक माणूस, प्रत्येक पोशिंदा, प्रत्येक शेतकरी सुखी राहू शकत नाहीत. बाबासाहेबांनी तत्कालीन काळामध्ये जल आयोगाच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतली. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कोणी निर्माण केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एवढंच नाही, मोठ्या धरणाची निर्मिती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. भाकरा नांगलच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना जीवन जगता यावं, स्वाभिमानाने जगता यावं, त्यांना प्रत्येक शेताला पाणी मिळावं, याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या धरणाचं नियोजन करण्यामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका वठवली. तंत्रज्ञानाचं आणि मनुष्यबळाचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे या संदर्भात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अत्यंत मोलाची होती. इतकंच नाही तर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये काम करणारा माझा कामगार हा कसा सुखी असला पाहिजे, त्याला हक्काचे कायदे कसे मिळाले पाहिजे, याकरिता सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. मला तर म्हणावं असं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑक्टोबर 1944 साली या देशातील विद्युत वाहिनीच्या निर्मितीच्या संदर्भातली मांडलेली भूमिका अत्यंत मोलाची आहे. आणि म्हणून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान किती महत्वाचं आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आज समृद्धीच्या गोष्टी या देशामध्ये केल्या जातात. हा देश 21व्या शतकाकडे तंत्रज्ञानाच्या माहितीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जाते. मोठ्या दिमागदारपणे सांगितलं जाते की आम्ही हे सर्व काम करतो आहोत. पण मित्र हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे. मग ते वीज असो, पाणी असो, पाटबंधारे असो, आणि विशेष सांगणं म्हणजे की या देशामध्ये काम करणाऱ्या माणसांच्या हक्काचं आणि निर्मितीचं कारण जर कोणतं असेल तर ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलं आहे. ते म्हणजे वाहतूक व्यवस्था. ज्या गुडगुडीत रस्त्यावरून तुम्ही चालता त्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्येच वाहतूक, वीज या संदर्भातलं महत्वाचं योगदान दिलं. त्याचा पुरावा सुद्धा ऐतिहासिक आहे. तो भारतीय संविधानामध्ये नमूद आहे. आणि म्हणून 1993ला केंद्रीय जल आयोगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जलविकासातील सहभाग हा गौरव ग्रंथ प्रत्येक भारतीय माणसाने वाचला पाहिजे. हा देश जर तुम्हाला उभारायचा असेल तर या देशामध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधा तुम्ही कशा उभ्या करणार याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे. पायाभूत संरचना जर तुम्हाला निर्माण करायच्या असेल तर सर्वात पहिले या देशामध्ये उद्योग उभे राहिले पाहिजेत. बाबासाहेबांच्या बद्दल वारंवार सांगितलं जाते की बाबासाहेबांनी बहुजनांसाठी काम केलं, तळागाळातल्या माणसांसाठी काम केलं. हा तर बाबासाहेबांच्या महत्वाचा विषय होता, त्यांच्या हृदयातला विषय होता की ज्या मनुवादी व्यवस्थेने शतकानुशतके आमच्या समाजाला दूर लोटलं, जगण्याचं जगणं नाकारलं, त्या व्यवस्थेला परखडपणे उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून केलं. जगातली आंदोलनं सुद्धा बाबासाहेबांनी अफलातून केली. ही आंदोलनं जगाच्या पातळीवर कुठेच झाली नाहीत. राम मंदिराचं आंदोलन, पाण्याचं आंदोलन जगामध्ये कुठेच झालं नाही. बाबासाहेबांनी त्या आंदोलनाच्या निमित्ताने या जगाला मेसेज दिला, संदेश दिला, आम्ही सुद्धा माणसं आहोत आणि आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून हा देश उभारायचा असेल तर औद्योगिकरणाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी केलेली अनेक बाबतीमधली संकल्पना सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटेल
की बाबासाहेबांनी विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी महत्वाची गोष्ट लक्षात घेतली ती म्हणजे 25 ऑक्टोबर 1943 ला पुनर्रचनाविषयक योजनांच्या समितीवर बाबासाहेबांनी महत्वाच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत, त्या वाचल्या पाहिजेत. मला तर 25 ऑक्टोबर 1943चं भाषण बाबासाहेबांचं ऐतिहासिक पुरावा आहे. भारतातील प्रत्येक माणसाने हे भाषण आवर्जून वाचलं पाहिजे. दाराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये जीवन जगणाऱ्या माणसांनी आपली मुलं इथल्या विद्यापीठामध्ये पाठवत असताना 25 ऑक्टोबर 1943च्या प्रासंगिक बाबासाहेबांच्या अधोरेखित असलेल्या टिप्पण्या आपण वाचल्या पाहिजे, आपण त्याच्यावरती मंथन केलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की विद्युत आणि ऊर्जा क्षेत्र हे खासगी मालकीचे असावे काय, याबाबत बाबासाहेबांनी प्रश्नार्थक चिन्ह निर्माण केलेलं आहे. किती महत्वाचं आहे. दूरदृष्टिकोन ठेवून बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली दूरदृष्टिकोनाची नाळ गाडून त्या ठिकाणी ठेवली, त्याची तरतूद संविधानामध्ये केली. पण बाबासाहेबांच्या या सर्व तरतुदीच्या अनुषंगाने आम्हाला म्हणावंसं वाटते की राबविणारे माणसं जर संविधानाला राबविणारे माणसं जर चांगली मिळाली असती तर या देशामध्ये समस्यांची रेलचेल सुरू झाली नसती, समस्या केव्हाच्याच निकाली निघाल्या असत्या. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, डोळ्यामध्ये प्रचंड अश्रूंचा महापुरात येत असताना बाबासाहेब संविधानाचं पुस्तक सुपूर्द करताना म्हणतात की ही अत्यंत कष्टाचं लिहिलेलं संविधान मी तुम्हाला सुपूर्द करतो आहोत. याला जर आकार देण्याचं काम तुम्ही केलं तर याचं शिल्प होईल आणि जगामधलं सर्वात उत्कृष्ट शिल्प म्हणून काम करेल. परंतु त्यावरती जर तुम्ही काम योग्य केलं नाही तर कदाचित त्याची माती होईल. ही खंत बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. दुसरी महत्वाची गोष्ट होती की जर खासगी क्षेत्रामध्ये मालकी असेल, खासगी मालकी असेल तर जनतेच्या हिताचं रक्षण कसं करायचं. आणि म्हणून बाबासाहेबांच्या अनेक बाबतींमधल्या या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजेत. विद्युत ऊर्जेच्या विकासाची जबाबदारी ही केंद्र सरकारची असावी, अशा प्रकारची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे संविधानामध्ये नमूद केली आहे. आणि आपल्या भाषणामध्ये सुद्धा बाबासाहेब म्हणतात किती विषयांवरती काम करावं बाबासाहेबांनी. कामगारांच्या संघटनेला बाबासाहेबांनी मान्यता दिली. आज शेकडो कामगारांच्या संघटना भारतामध्ये दिसतात. बाबासाहेबांच्या या संघटना त्यावेळेस कोणत्या होत्या. मजूर कामगार पक्षाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी मजुरांच्या हिताच्या संदर्भामध्ये किती परखडपणे लिहिलं. किमान वेतन त्यांना दिलं पाहिजे. एवढंच नाही तर प्रसूती रजेची तरतूद सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली. आणि आजही भारतातील प्रत्येक स्त्री प्रसूती रजेचा लाभ घेत आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वाचं योगदान आहे. कामाचे तास किती असले पाहिजेत हे बाबासाहेबांनी त्यावेळेस अधोरेखित केलं. इतकंच नाही तर 15 ते 20 वर्षाच्या अगोदरचा कालखंड जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येते की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोजगार नियोजन केंद्राची निर्मिती तत्कालीन काळामध्ये केली, या निमित्ताने प्रत्येकाला रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे. आज देशामध्ये अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. संप चिघळवले जात आहेत. संपाचे अधिकार नाकारले जात आहेत. कुठल्या लोकशाहीमध्ये आम्ही जीवन जगतोय. या लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुम्हाला बाहेर निघालं पाहिजे. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपाच्या कार्याविषयी महत्वाची गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे, आपण अभ्यासली पाहिजे. संपाच्या अधिकारावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य अत्यंत मोलाचं आहे. मला तर म्हणायचं आहे
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या कारखान्यामध्ये काम करणारा माणूस त्याची समान भागीदारी असली पाहिजे, त्याची समानता त्याला मिळाली पाहिजे. पण एवढ्यावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबत नाही. बाबासाहेब म्हणतात त्यामध्ये मला समभाग पाहिजे. समानता आणि समभाग या दोन गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत चिकित्सकरित्या तत्कालीन कालखंडामध्ये मांडलेल्या आहेत. मित्रहो, या निमित्ताने मला सांगायचं आहे, शिक्षणाचं क्षेत्र असो, आरोग्याचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, पायाभूत सुविधा असो, वीज असो, जल असो, या सर्व कामाकरिता, या सर्व विषयांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मोलाचं आणि प्रभावीपणे काम केलं आहे. मी माझ्या या वैचारिक मंथनाच्या माध्यमातून एक गोष्ट एका विषयावरती आवर्जून प्रकाश टाकेल, ते म्हणजे शिक्षण. मी 22 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा मूकनायक बहिष्कृत भारत या देशामध्ये येणाऱ्या पिढींना निर्माण करता आला नाही, याची खंत आम्हाला आहे. तुमच्या गाड्या झाल्यात, तुमच्या माळ्या झाल्यात, तुमच्याकडे धनसंपत्ती आली, परंतु बहुजन समाजामध्ये स्वतःची माध्यमं निर्माण करण्याकरिता आपण अपयशी ठरलोत, याचं खापर कुणावरती फोडायचं. वर्गणी नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरच्या अंकाच्या सर्वात वर मुकनायकाच्या वर लिहायचे की वर्गणी संपलेली आहेत, पैसे पाठवा. अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमानपत्र चालवले. वर्तमानपत्र चालवण्याचा बाबासाहेबांचा महत्वाचा उद्देश होता, या देशामधले प्रत्येक माणसं प्रबोधनशील झाले पाहिजेत, विचारशील झाले पाहिजेत. आणि म्हणून तथागतांच्या त्या वैचारिक दृष्टिकोनाचा वारसा जोपासत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अनुषंगाने विविध बाबतीमध्ये बुद्धाचं तत्वज्ञान संविधानामध्ये नमूद केलं. अनेक वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी नोंदवल्यात. आजही बहिष्कृत भारत आणि मूकनायकाचे आणि जनताचे अंक काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांना अपेक्षित काय होतं, परंतु आपण आपलं माध्यम उभं करू शकलो नाहीत. आपण दुसऱ्याच्या माध्यमावर उभे आहोत. वारंवार तक्रारी करण्यामध्ये आपलं आयुष्य चाललं. आपण हे करू शकत का नाही? आणि म्हणून ही पिढी तुम्हाला आशादायी पिढी बनावी लागणार आहेत, लढवई पिढी निर्माण करावी लागणार आहेत. त्यांच्या हातामध्ये आणि मेंदूमध्ये क्रांतीचं हत्यार तुम्हाला द्यावं लागणार आहेत. इथला पाळण्यामध्ये झोपणारा बालक तुम्हाला त्याला बाळ करून पाजावं लागणार आहेत. 1924 ला निर्मिती केलेल्या संघटनेने 100 वर्ष स्वतःची खर्ची घालून आज पूर्ण देश कब्जा केलेला आहे. तुम्ही कुठे आहात? बाबासाहेबांनी सुद्धा तेच सांगितलं होतं. तत्वज्ञान चोरून स्वतःची सत्ता हस्तगत करणारी इथे पिलावड निर्माण झालेली आहेत. त्यांच्यावरती तुम्ही कधी बोलणार आहात? या देशाला जर तुम्हाला जागृत ठेवायचं असेल तर बहुजन समाजामधल्या प्रत्येक मुलाने आता या गोष्टीकडे आवर्जून लक्ष ठेवलं पाहिजे. मी शेवटल्या मुद्द्यांकडे सांगतो. मी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आवर्जून बोलेल, कारण आपल्याकडे असणारी परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. सरकारी शाळा बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहेत. पुस्तकं वाचली पाहिजेत. मी तर तुम्हाला आवर्जून सांगेल, या पुस्तकाला तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. ही पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. या पुस्तकाचं वाचन करत असताना हे पुस्तक सर्वात महत्वाचं तुम्ही वाचलं पाहिजेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक अत्यंत तोलामोलाने लिहिलं, याची चिकित्सा झाली पाहिजे, याचे सेमिनार झाले पाहिजे, याचे कॅडर झाले पाहिजेत. राजकीय अधोगतीच्या अनुषंगाने आपण यावर आवर्जून प्रकाश टाकला पाहिजे. पॉलिटिकल स्कूलची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. तुम्ही घरातल्या मुलांना सांगता, बाळा हे राजकारण आपलं काम नव्हे. कुणाचं काम आहे? कुणी केलं पाहिजे राजकारण? ज्यांच्या घरे शेकडो एकर जमीन आहे त्यांनी राजकारण केलं पाहिजे.
अरे झोपडीत राहणाऱ्या माणसांना राजकारणाचे धडे तुम्ही केव्हा देणार? आजही MA PhD झालेल्या माणसांना सोसायटीचं निवडणूक समजत नाहीत. किती शोकांतिक आहे. लोकशाहीच्या अमृत महोत्सवामध्ये आपण जातो, संविधानाचा उदो उदो करणारी माणसं आपण मेंदूमध्ये संविधान केव्हा टाकणार, आमची खंत आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या अनुषंगाने प्रत्येक बाळाला तुम्ही बाळकडू पाजलं पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही झटले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची उभारणी करण्याकरिता ज्या हाल अपेष्टा केल्यात, कष्ट केले, त्याचं फलित तुम्हाला तुमच्या मुलांना शिक्षणातून द्यावायचं आहे. पॉलिटिकल स्कूलची संकल्पना या देशातील प्रत्येक माणसाने साकारली पाहिजे. बाबासाहेबांनी ते अधोरेखित केलं आहे, ते लिहून ठेवलेलं आहे. या देशामध्ये आजही एकही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पॉलिटिकल स्कूलची संकल्पना निर्माण केली नाहीत. शिप्रा उके सारखी पोलगी JNU मध्ये शिकून येते, पंजाबमध्ये ती पॉलिटिकल स्कूल निर्माण करते, तिचे हात बडकट केले पाहिजे. एक मुलगी जर या देशामध्ये पॉलिटिकल स्कूल निर्माण करू शकते, तुम्ही आम्ही का करू शकत नाहीत? हा प्रतिप्रश्न या देशातील माणसांना मला विचारायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक दृष्टिकोनातून तुम्ही कधी विचार करणार आहात? हा देश उभं करण्यासाठी, ही माणसं उभी करण्यासाठी, हा देश आता तुमच्या हातामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला या देशातील मुलांना बाळकडू पाजावं लागेल. या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी त्यांच्या मेंदूमध्ये, मनगटामध्ये तुम्हाला पेरावी लागेल. तेव्हा कधी तुमचं सुखाचं पीक समोर दिसेल. अन्यथा तुम्हाला पश्चातापाशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. मी आशावादी बोलतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शेवटपर्यंत हरायचं नाही. आम्ही सुद्धा हरणारी माणसं नाहीत. भीमा कोरेगावचा स्तंभ आमच्या समोर आदर्श आहे. आणि म्हणून त्या 500 लोकांचं स्मरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला अभिवादन करायचं आहे. लढणारी ताकद निर्माण करायची आहे. हा देश उभा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कष्ट जर तुम्हाला फलित करायचे असेल तर बाबासाहेबांना विविध अंगांनी तुम्ही अभ्यासलं पाहिजे. बाबासाहेबांचा प्रत्येक विचार या मुलांमध्ये पेरला पाहिजे, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्ही माझं हे चिंतन ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. जय ज्योती, जय भीम. समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.